तर मित्रांनो, आज मी माझ्या लाईफमधली एक जर्नी सांगणार आहे. म्हणजे एक टाईम होता, ज्या टायमिंगला ना मी शिक्षण करू शकत होते, मी काहीच करू शकत नव्हते. पण एक टायमिंग नंतर सगळं चेंज झालं. ते फक्त माझ्या प्रयत्नांमुळं. म्हणजे मी हार नाही मानली, मी प्रयत्न करत राहिले, करत राहिले. म्हणजे मी तुम्हाला हे का शेअर करते, की आजकालचे बरेच मुलं-मुली असे आहेत, की जे प्रयत्न करतात आणि त्यांना म्हणजे थोडे दिवस करतात आणि नाही काही भेटलं, त्याच्यामधून नाही काही साध्य झालं किंवा त्या प्रयत्नांना यश नाही मिळालं, की ते सोडून देतात. बास. तर असं नसतं मित्रांनो. हे बघा, आपल्याला जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट एक ना एक दिवशी नक्कीच मिळते. फक्त आपण आपले प्रयत्न सोडायचे नाहीत. करत राहायचं, करत राहायचं. आज नाही भेटलं, उद्या नाही भेटलं, पण कधी ना कधी तर भेटेल. पण प्रयत्न का सोडायचे? तर मला एवढंच सांगायचंय तुम्हाला सगळ्यांना, की करत राहा बस. एक ना एक दिवशी तुम्हाला जे पाहिजे ते नक्कीच भेटेल. मीही माझ्या लाईफमध्ये खूप सारा स्ट्रगलिंग फेस केला आहे. जसं की 10वी नंतर माझ्याकडे म्हणजे 10वी नंतरच मी जॉब करायला सुरुवात केली होती बिकॉज मला 11th साठी ॲडमिशन घेण्यासाठी पैसे नव्हते. पण मी हार नाही मानली. कारण एक ना एक दिवशी मला माहीत होतं, की मला जे पाहिजे ते मी भेटवूनच राहणार आणि मला ते भेटलं पण. म्हणजे ज्या मी गोष्टी इमॅजिन पण केल्या नव्हत्या, त्या पण आज माझ्याजवळ आहेत. खूप वाईट दिवस काढलेले, पण आज सगळं आहे.